सुप्रभात मित्रांनो. आणि हे बघा, सूर्यदेवाचं दर्शन सकाळ सकाळी आपल्याला झालेलं आहे. जय सूर्यनारायण. हे वाजलेले बरोबर टाइम अपडेट 6:21. पण आता जवळजवळ विटा खानापूरच्या अलीकडे रेवणगाव. हे जे रेवणगाव आहे ना, जे खासियत आहे मित्रांनो, या गावामध्ये आणि आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर लोक अजिबात नॉनव्हेज खातही नाहीत आणि विकतही नाहीत, किंवा नॉनव्हेजवाले हॉटेल्स वगैरे नाही आहेत, कारण नाही. त्या गावात एकही व्यक्ती मांस मच्छी खात नाही भावा. तर इथे एक देवस्थान आहे, रेवणसिद्ध, म्हणजे एक प्रसिद्ध देवस्थान आहे ते रेवणसिद्ध महाराजांचं. ते देवस्थान खूप जागरूक देवस्थान आहे मित्रांनो. कोण इकडे ज्यांची गाव आहेत, विटा, सांगली, कराड, त्यांनी नक्की एकदा इथं आलं की व्हिजिट करा. खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. म्हणजे दुसऱ्या दिवसाचा प्रवास तिसऱ्या दिवसाचा चालू झाला आहे. आता आपली गाडी आणि हे आपलं घर होतं मागे इथे, आणि हा आपला भाऊ पांढरं पडाले. अभय, हा आपल्या जतमध्ये असतो भाऊ. आपण इथे 7:30ला पोचलेलो सकाळी, आणि 7:30 वाजल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन झोपलेलो. पण निघालोय आता. गावातल्या एंट्री बाहेर करतोय. आणि हे आपले जनावरांचे डॉक्टर रघुनाथ नामदेव शिवलकर. कुठं हे डॉक्टर आहेत, ॲक्च्युली जनावरांचे डॉक्टर आहेत. त्यांना माझ्यासोबत बँगलोरला यायचं आहे, पण आपल्या गाडीत ॲक्च्युली आता माल आहे खूप, आणि आपण तिकडे थांबणार आहे उद्या एक परवा दिवस. मग आपल्यामुळे दुसऱ्यांना ताप नको म्हणून मी त्यांना घेतलं नाही आहे. आपलं असंच आहे, आपण जिथे जाईल तिथे आपले फॅन फॉलोईंग्स भेटतात. म्हणजे यूट्यूब चालू करायच्या आधीपासूनच आहे आपलं सगळं. मला असं म्हणायचं आहे की मी या गोष्टीसाठी एवढा लकी आहे की जिथे जाईल तिथे मला माणसं ही खूप चांगली भेटतात. म्हणजे शिक्षणापासून, माझ्या पहिल्या नोकरीपासून ते आत्तापर्यंत जे ट्रान्सपोर्टर भेटलेत मला, किंवा जे या गाडीधंद्यामध्ये भेटलेले मित्र आहेत, मग ते तर बरेच जण आहेत असे खूप. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आरेवाडीला. इकडे आरेवाडीच्या माझ्या राईट हँड साईडला बिरोबा देवस्थान आहे. हे बिरोबा देवस्थानाचं मंदिर आहे, आणि खूप जागरूक देवस्थान आहे. आणि हा पूर्ण माळ आहे त्यांचा. म्हणजे इथे यात्रा भरते एप्रिल महिन्यामध्ये. साधारण यात्रा आपली एप्रिल महिन्यामध्ये असते. इकडे देवाला गोडवा निवद आणि बोकडांचं, म्हणजे बकरे जे असतात ते कापले जातात. ह्या गावचा जो हे आहे ना, माहोल आहे ना, खूप भारी आहे. इथे हॉटेल वैभव आहे. इथे तुम्हाला 150 रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन थाळी भेटते मित्रांनो. चिकन 150 आणि 250 रुपयामध्ये अनलिमिटेड मटन थाळी. एवढं खायचं आहे तेवढं खावा. नो पाबंदी, नो रिस्ट्रिक्शन्स. या देवाला किती असे अजून पण मुंबईवरून, एप्रिल महिना असतो ना, एप्रिल महिना, तेव्हा मुंबईवरून, पुण्यावरून, इकडे बँगलोरवरून, ज्याच्या तिथे मराठी आपली माणसं आहेत ती तिकडे कामाला गेली आहेत, ती लोक तिकडून या देवाच्या पाया पडण्यासाठी, या देवाची आराधना करण्यासाठी एवढा लांबून येतात मित्रांनो. आणि आज इथे पुढे ढालगाव आहे, तिथे रविवारचा बाजार भरतो, आठवडी बाजार ज्याला आपण बोलतो. पण आता प्रत्येक गावांमध्ये सुरू झालं आहे. नाही तर पहिला आम्ही लहान असताना इथे यायचो आठवडी बाजाराला, मावशीसोबत आमच्या यायचो, आणि फक्त त्या आठवडी बाजारासाठी आम्ही सुट्ट्यांमध्ये गावाला यायचो ना. त्या टायमाला फक्त आठवडी बाजार कधी येतो, कारण त्या आठवडी बाजारामध्ये आम्हाला खूप काही खायला भेटायचं ना. आणि खेडेगाव असल्यामुळे कसं आहे की हप्ता एकच असतो, तो हप्त्यात आपल्याला सगळ्या गोष्टी खायला भेटतात. त्याच्यामुळे ती मजाच खूप वेगळी होती मित्रांनो.
टाकी फुल करून घेतो इथं, कारण विजापुरात डिझेल भेटत नाही आहे. कुठेच विजापुरात डिझेल भेटत नाही म्हणून आता इथं बघा लाईन पण किती लागली आहे तुम्हाला दाखवतो. पेट्रोलसाठी लाईन आहेत कारवाले. हे भाऊ म्हणले आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या. भाऊ जरा काळ्या दिसतात, आता बघा दिसतात का नाही? आंघोळ केली नाही. आंघोळी केली नाही भावाना अजून. एवढे याड लावले या लोकांना पेट्रोल पंप बोलायला. ढीक गर्दी. ड्युटी चेंज मारणार आहे. भावांनो डिझेल ओतून घेतलं गाडीत आपल्या. 3300चं डिझेल टाकलंय. पुढं डिझेल भेटत नाही म्हणलं, त्याच्या आयला म्हणलं डिझेल टाकून घेऊया. पेट्रोल पंपावरल्या भावांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे. त्यांची इच्छा होती त्यांना ब्लॉगमध्ये घेण्याची, आपण त्यांना ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. त्यांनी पण आपल्याला सबस्क्राईब केलं आहे भावांनो. आणि हे कराडकर बघा इथे कशाला थांबलेले आहेत. कराडकर वाट बघत थांबलेत कोणाचे तरी. आपण निघालो. आपण तिप्पे आहे म्हणजे जतच्या एक 7-8 किलोमीटर अलीकडे. तिथून आपण जतमधून विजापूरकडे प्रस्थान करणार. डिझेल आत्ताच फुल करून घेतलं कारण पुढे डिझेल भेटत नाही म्हटलं. इथं आपल्या इथे मुंबईत 93 रुपये डिझेल आहे, म्हणजे 3 रुपये वाढल्यामुळे इथे 94 रुपये डिझेल आहे. म्हणजे कर्नाटकात तुम्हाला जिथे 92 असेल तिथे डायरेक्ट 95 रुपये डिझेल भेटणार. विचार करा भावांनो. आता आपण आलेलो आहोत जत सातार फाटी. म्हणजे हा रोड सातारा कराडला जातो, त्यामुळे इथलं नाव पडलं सातार फाटी. मी बरोबर असेल तर कमेंटमध्ये उत्तर द्या. जतमधनं कोण व्हिडिओ बघत असेल तर. आणि आपण जत हा रोड जातो माझ्या लेफ्ट हँड साईडचा तो सांगोला, पंढरपूर, सरळ जातो विजापूर. इकडे राईट हँड साईडला जातो अथनी, बिरोळ तिकडेच्या साईडला. सरळ विजापूर, बँगलोर, सोलापूर हायवे तिकडे जो आहे तो. आणि हे आहे आपलं, ही जत सिटी आहे आपली. थोड्याच वेळात आपण कर्नाटकमध्ये एंट्री करणार आहोत. थोड्याच वेळ म्हणजे काय, काही सेकंदामध्येच. हा आपला महाराष्ट्राचा बोर्ड. हुबळी 243, कलबुर्गी 195, बँगलोर 565 किलोमीटर. म्हणजे यशवंतपूर जो इलाका आहे तोच बँगलोर आहे, तो 565 किलोमीटर आहे. हे मुचेंडी गाव आहे. आणि अशा प्रकारे आपण आता एंट्री केलेली आहे कर्नाटकमध्ये. कारण कर्नाटकमध्येच असे एवढे सुंदर रोड बघायला भेटतील तुम्हाला, जे डांबराचे आहेत. आणि आपल्या पुढे आहे MS45, या पुढे आहे लालपरी. दिसते भारी आपली लालपरी, 1 नंबर गाडी महाराष्ट्र शासनाची. भावानो खरं म्हटलं ना, या साईडला आले की बघा ना, एवढं ऊन पडलंय, सगळं झालंय, तरी इथली झाडं जी आहेत ती हिरवळ येतात. म्हणजे इथल्या झाडांमध्ये हिरवळपणा जो आहे ना तो अजून तसा टिकून आहे. एवढं ऊन पडलंय भावानं. म्हणजे नाही म्हटलं तरी 38-39 डिग्री ऊन असेल इथे. बाहेर हात घेतला की तापतोय. पण इकडच्या झाडांमध्ये बघा ना, इकडच्या बागा आहेत, सगळ्या गोष्टी इथे हिरवळ आहे. म्हणजे अजून इथे याच्यावरून कळतं की कर्नाटकामध्ये ना पाण्याची कमतरता नाही आहे. आणि नसणारही, कारण 2-2, 3-3, 4-4 धरणं लाभलेलं, म्हणजे त्या धरणांमध्ये पाणी असलेला स्टेट म्हणजे राज्य आहे. पण त्यांच्यापेक्षा जास्त धरणं आपल्या महाराष्ट्रात आहेत. विजापूर डिस्ट्रिक्ट पोलीस आउट पोलीस स्टेशन कानमडी. एक चेकपोस्ट टाईपच आहे, पण सध्या बंद आहे. चालू होणार कधी ना कधी तरी बघू. पण चेकपोस्ट बंद आहे म्हटल्यावर, बाउंड्री बंद आहे म्हटल्यावर चेकपोस्ट पण बंदच पाहिजे. आणि हा खरं तर ॲक्च्युली टेलरवाल्यांचा रस्ता आहे. म्हणजे सगळे टेलरवाले इकडनंच चालतात. हे आहे कानमडी, कर्नाटकातलं तिकडनं येताना शेवटचं गाव आणि इकडनं जाताना पहिलं गाव. इथे दरेवा देवाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे इथे कानमडीमध्ये, दरेश्वराचं. विजापूरच्या दिशेने आपण प्रस्थान केलंय. हे तिकोटा गाव आहे ना? तिकोटा ते तालुक झालाय आता. तिकोटा पहिलं गाव होतं, आता तालुका त्याचं रूपांतर झालेलं आहे. तिकोट्याच्या पुढे थोरवी, थोरवीच्या पुढे विजापूर, विजापूरवरून आपण
लेफ्ट मारून बायपास. मला इथंच उतरतो. भावांनो, सिग्नल ओपन झालेला आहे आणि आपण आता राईड घेतो इथून आपल्या डेस्टिनेशनचा. हा बघा त्याला ह्या लोकांना आई घाल्याने कसली घाई असते काय माहीत बाईकवाल्यांना. सिग्नल तिकडचा खुल्ला आहे, त्याला सगळं माहिती तरी दिसतंय, तरी उगाच आपली आई घालायची मधी. म्हणजे ह्या असल्या लोकांमुळे शिव्या आहेत ना या तोंडातनं निघण्याआधी परमिशन घेत नाहीत की बाबा मालक मी बाहेर येऊ का. असल्या शिव्या येतात त्या लोकांसाठी. आपण विजापूरच्या टोल नाक्यावर. टोलला काही एवढं गर्दी नाही आज. ते कंस्ट्रक्शनचं काम चाललं त्यामुळे थोडी गर्दी असू शकते, पण गर्दी नाही आहे. आणि हा बघा टोल. हो, टोल कट झालेला आहे आपल्या मित्रांनो. आणि आता आपण पद्धतशीरपणे लागलेलो आहोत सोलापूर बँगलोर हायवे NH 50. 13 नंबर होता पहिला, आता 50 झाला आहे. पहिला तिकडचा होता MH04 NH4, आता तो NH48 झाला आहे. वाणीगिरीच्या टोल नाक्यावर आहे आणि जरा गाडीचा अगरबत्ती करून घेऊया आणि मग चहा पिऊन निघूया. अगरबत्ती आपण दाखवलेली आहे देवांना. ज्योतिबरायाच्या नावानं चांगलं. जय बाळमामा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. आणि आपली लक्ष्मी, तिलाही अगरबत्ती दाखवूया. अरे भाई साहब मिले थे राजस्थान वाले और ये कर्नाटक. बड़े दिल खलास इंसान है दोनों. चलो चल रहे दोनों, जा रहे बैंगलोर. आप भी जा रहे बैंगलोर, तीनों भी बैंगलोर ही जा रहे थे. चलो हॉस्पिटलला पोचलो आहे आपण. आणि हे हॉस्पिटलचं RTO चेकपोस्ट आहे मोठ्या गाड्यांसाठी, आपल्यासाठी नाही आहे. ते उभे असतात बघायचे तिकडे RTOची गाडी उभी असते. आणि इकडून आपल्याला आता घ्यायचं आहे परत राईड. इथून राईड घेतल्यावर आपण जाणार बँगलोर. सरळ तिकडे गेल्यावर लेफ्टला रोड गेला तो जातो बल्लारी उत्ती. तिथून तिकडे आपण जो चेन्नई हायवे लागतो तडा बॉर्डरला जायला आपल्याला, आपण पहिला जात होतो. इथे ना इकडे ह्या स्पॉटला दिवसा बघण्यासारखा व्ह्यू आहे. म्हणजे आजूबाजूला नदी आहे तिकडे आणि हा बोगदा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ आता बोगद्यामध्ये एंटर करणार. आणि पूर्ण अख्ख्या मुंबईपासून जे मी कर्नाटक एंटर करतो या रोडने, ते इथे ना अख्ख्या बँगलोरपर्यंत फक्त हा एकच बोगदा आहे, एकच टनल आहे. तर तुझे मला टनल भेटलीच नाही. तर आपल्या इथे 2-3 लागतात. मुंबईपासून ते पूर्ण साताऱ्यापर्यंत येऊपर्यंत 2-3 टनल लागतात. बाजूला नदी आहे माझ्या राईट हँड साईडला, तुंगभद्रा नदी जिला बोलतात. नदी इकडे राईट हँड साईडला. आणि हा दिवसा बघण्यासारखा व्ह्यू असतो. आता काही रात्री दिसणार नाही, आता फक्त इथे अंधार आणि गाड्याच आहेत. त्या ब्रिजवरून आपण हा जो टर्निंग आहे तिथून राईट हँड साईडला नदी जाते, तुंगभद्रा नदी, जी जाते इकडे आंध्र प्रदेश कर्नूलमध्ये. आनंदपूर, बल्लारी, कर्नूल इकडे जी नदी जाते ही तुंगभद्रा नदी, ती ही नदी आहे. तुमकूर चित्रदुर्गा टोलवे, चित्रदुर्गा क्रॉस करून आलो आहे. हरिहरचा जो टोल नाका आहे तिथं आलो आहे. आणि आपण रातोरात जायचा प्रयत्न करणार आहे. आपण झोप नाही तोपर्यंत चालवायची, जो झोप येते त्याला मला झोपून टाकायचं. ते काटा आहे मित्रांनो.
खूपच्या आतमध्ये काटा आहे. 500 kg वजन. आपण आता उद्या सकाळीच भेटतो मी तुम्हाला, तर आता रात्री तर काय भेटणारही नाही आणि जर झोप तर येत नाही आहे, त्यामुळे कंटिन्यू रनिंग असणार आहे आणि रात्री काय दाखवण्यासारखं पण नाही आहे. त्यामुळे चला भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. आपण 3:15 वाजलेत आणि बँगलोरच्या पार्किंगमध्ये आपण एंटर केलं आहे आणि आता आपण झोपतो इथे. कुठले आदल्यामधले व्हिडिओ घेतलेच नव्हते मी, कारण काहीच दिसत नव्हतं ना आतमध्ये आणि चार्जिंग पण नव्हतं मोबाईलला. मग अशी मोबाईल चार्जिंग लावून ठेवला आणि मग आता चार्जिंग फुल केले. आता आपण झोपूया, उद्या सकाळी भेटूया आपण. गुड नाईट भावांना. आपल्या 4थ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज आपण गाडी खाली करायला चाललेलो आहे. आपण आलेलो आहे बँगलोरच्या आपल्या नेहमीप्रमाणे पार्किंगमध्ये आपण येऊन थांबलेलो नीलमंगल्याच्या आणि तिथून आपण आता खाली करायला जातो आहे. आपल्याला इथून काहीतरी 34 किलोमीटरचं अंतर आहे खाली करायचं ठिकाण आणि आपण तिथून खाली गेल्यानंतर जर आपल्याला गाडीला लोड भेटला मुंबईसाठी तर आपण भरणार आहोत, नाही भेटला तर आपण आपलं मागचं जे शटरचं काम आहे ते करून घेणार आहोत. चला. बघा आपण आलेलो BEML दिसते का सर? BEML लिमिटेड. हाय लिमिटेड कंपनी पण त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप कडक आहेत भाऊ. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहे आता आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. BEML जी कंपनी लिमिटेड आहे ती ॲक्च्युली मेट्रोची कंपनी नाही आहे, ती आपली वंदे भारत आणि आपले जे रेल्वेचे कोच बनतात ना त्याची ती कंपनी आहे. आपल्या भारतीय रेल्वेचे कोच बनतात त्याची कंपनी आहे ती. आणि आपण आता एंट्री थोड्या वेळाने करू, पण असा विषय आहे की त्या कंपनीमध्ये आतमध्ये शूट वगैरे करायला अलाउड नाही आहे. त्यामुळे मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि खूप छान झाली जर्नी. पहिला पार्ट मी टाकलेला आहे यूट्यूबला, दुसरा पार्टही आता मी आज हा अपलोड करीन संध्याकाळपर्यंत एडिट वगैरे करून. तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील, असेच नवीन नवीन ट्रिप्स बघायला भेटतील. भावांनो फक्त फॉलो करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन चांगल्या गोष्टी दाखवण्याची जबाबदारी ही माझी आहे.